नमस्कार मित्र हो, मी विनायक परब. आज आपण पाहणार आहोत अप्पू पासून ॲप पर्यंत याच्यावर चर्चा करणार आहोत आपण. कोविड काळात अवघी शाळाच हाताच्या मुठीत मावणाऱ्या मोबाईलमध्ये घेऊन घरोघरी वाढणारी पिढी इतकी मोबाईलमुळे झाली, त्यातून झालेल्या दुष्परिणामाची दखल थेट या वर्षीच्या आर्थिक पाहणी अहवालाला घ्यावी लागली. लहान किंवा किशोरवयीन मुलांमध्ये वाढलेले स्क्रीन ॲडिक्शन ही आता वैयक्तिक समस्या नसून तो एक सामाजिक धोका आहे. त्याचा सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे असा इशारा या अहवालामध्ये दिला आहे. मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी दिला आहे. मोबाईलच्या माध्यमातून सतत ऑनलाईन राहणाऱ्या, सतत काहीतरी सर्फिंग करण्याच्या व्यसनाचा लहान मुलांच्या शैक्षणिक कामगिरीवर, तरुणांच्या व्यावसायिक कामगिरीवर आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो. समाज माध्यमे, गेमिंग आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म यांच्या अतिवापराने देशाची उत्पादकताही ढासळते की काय या भीतीने सरकारने उचललेल्या वेगवेगळ्या पावलांची दखल या अहवालाने घेतली आहे आणि काही सूचनाही केल्या आहेत. जिकडे जावे तिकडे पाहावे, हातातल्या मोबाईलमध्ये गुंग होऊन गेलेली लहान थोर माणसे ही आपल्या आसपास दिसणारे दृश्य देशाच्या अर्थव्यवस्थेत धोका ठरू शकते असे जर देशाच्या प्रमुख आर्थिक सल्लागारांना वाटत असेल तर त्याचा गांभीर्याने विचार करणे क्रमप्राप्त ठरते. लहान मुले शाळेआधी जोडलेले असते ते कुटुंबियाशी. आई वडील, आजी आजोबा, काका मामा, आत्या मावश्या हेच शाळेत जाईपर्यंत त्यांचे विश्व. अगदी काल परवापर्यंत ही सगळी नाती ही कुटुंबाची एक प्रकारे सपोर्ट सिस्टीम होती. सगळ्यांच्या अंगाखांद्यावर घरातली 10-12 मुलं वाढत. पण एकत्र कुटुंब व्यवस्थेकडून आलेल्या समाजाचा प्रवास विभक्त कुटुंब व्यवस्थेकडे होत गेला. घरटी मुलांची संख्या कमी होत गेली. लहान मोठी भावंड एकमेकाबरोबर वाढणे हा प्रकार कमी होत गेला. घरातले मूल आज्या मावशांच्या मांडीवर वाढण्याऐवजी पाळणा घरात वाढू लागले. आता घरटी एखादं मूल असेल तर सांभाळायला वेळ कोणाकडे आहे? आपल्या नोकरी व्यवसायातून निवृत्त झालेल्या आजच्या बऱ्याच आजी आजोबांना साठीनंतर हवे तसे आयुष्य जगायचे असते. अशा वेळी नातवंड सांभाळायची पूर्ण वेळ जबाबदारी त्यांना नको असते आणि पोट्या पाण्याच्या चक्रात अडकलेल्या बिचाऱ्या आई वडिलांना म्हणजेच पालकांना ते मूल वाढवणे, त्याच्यासाठी वेळ देणे हे मोठेच आव्हान होऊन बसते. तेव्हा येणाऱ्या अपराधी किंवा आत्मगंडातून आई वडील मुलाला खुश करण्यासाठी वेगवेगळ्या भेटवस्तू देत राहतात. आई वडिलांचा वेळ, प्रेम मागणाऱ्या मुलाच्या हातात मोबाईल देऊन त्याला गप्प बसवणे ही या सगळ्यावरची कडी आहे. त्यातून पालकांना थोड्या वेळापुरती सुटका झाल्यासारखे वाटत असले तरी आता या पिढीलाच मोबाईल, डिजिटल समाज माध्यमे यांनी पार झाकाळून टाकले आहे. त्याचा परिणाम त्यांच्या मनोव्यापार, शारीरिक स्थिती, सामाजिक वावर यावर झाला नसेल तरच नवल. हे चुकीचे आहे हे समजत असले तरीही तर तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या बदलांचा वेग एवढा जबरदस्त आहे की तो थांबवणे आता तितकेसे सोपे राहिलेले नाही. त्यामुळे अशा वातावरणात मूल वाढवणे हे पालकांसाठी आव्हानात्मक आहे. पण मुद्दा हा असा आहे, हे आव्हान आहे हे त्यांना खरोखर समजते आहे का? मुले म्हणजे देवाची देणगी ही मानसिकता अजून तशीच आहे का? की पालक त्यातून आता बाहेर पडलेत? पालकत्व आपल्याकडे गांभीर्याने घेतलं जातंय का? मूल आपल्याला खरोखरच हवे आहे का? ते वाढवण्यासाठी सर्व अर्थाने आपण खरोखरच सक्षम आहोत का? याचा विचार किती जोडपी करतात? तो करायला हवा. याचे कारण देताना आठवते की अमेरिकेची अध्यक्षपदाची उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी प्रचारात वापरलेली मूळची आफ्रिकन म्हण, इट टेक्स ए विलेज टू रेज ए चाइल्ड. एका मुलाला घडवायचं असेल तर अख्ख्या गावाने कामाला लागावे. एक मूल या जगात आणणे आणि ते वाढवणे
ही खरे तर अत्यंत सर्जनशील आणि आव्हानात्मक प्रक्रिया, पण आपल्याकडे तिच्याकडे अत्यंत सरळ धोपटपणे पहा आणि होऊन जाऊ द्या या पद्धतीने बघितले जाते. लग्न झालेल्या नवीन जोडप्याला गुड न्यूज साठी दबाव आणला जातो. ती तथाकथित वेळेत मिळाली नाही तर कोणामध्ये दोष आहे याचा शोध सुरू होतो. तो तिच्यामध्ये असेल तर गोष्ट वेगळी, पण त्याच्यामध्ये असेल तर. त्यामुळे पुरुषाला आपले पौरुषत्व आणि बाईला तिचे बाईपण सिद्ध करण्यासाठी लग्न झाल्यावर शक्य तितक्या लवकर मूल हवे असते. जोडपे म्हणून आणि वैयक्तिक पातळीवर खरोखरच मूल हवे का याचा विचार अपवादात्मकपणेच होतो. लग्न झाले म्हणजे मूल झालेच पाहिजे हा सरळ सोपा सिद्धांत असतो आणि मूल झाले की त्या मुलासाठी लग्न निभावले पण जाते. त्यामुळे सगळे आयुष्य एकत्र राहण्यासाठी, एकत्र घालवण्यासाठी एकमेकाला अनुरूप आहोत का याचा शोध लागण्याआधीच त्या जोडप्याला मूल होऊन गेलेले असते. पालकत्व हे नियोजित असते असा विचार थोडीफार जोडपी करतात. मुले जन्माला घालण्यासाठी समाजाचा, घरचा एवढा दबाव असतो की पालकत्वाचे नियोजन न करताच मूल जन्माला घातले जाते आणि तिथूनच सुरू होतो त्या मुलाला जमेल तसे वाढवण्याचा प्रयत्न. या तारेवरच्या कसरतीत पुरुषाचा सहभाग नगण्य असतो. रडणाऱ्या मुलांना पूर्वी चॉकलेट देऊन गप्प केले जाई, आता चिप्सचे पाकिट आणि मोबाईल देऊन गप्प केले जाते. चकाकणाऱ्या आणि सतत हलणाऱ्या त्या मोबाईल स्क्रीनचे त्या बाळाला आकर्षण न वाटले तर आश्चर्य. मोबाईल हा भस्मासूर आहे, त्याचे आयुष्य कसे गिळंकृत करणार असतो याची त्याला आणि त्याच्या पालकालाही कल्पना नसते. सरकारी पातळीवर या संदर्भात प्रयत्न सुरू आहेत, पण सरकारी प्रयत्न म्हणजे वाळवंटातले मृगजळ. अगोदर पालक, नंतर शाळा या पातळीवरच मुलामधील डिजिटल व्यसनाधीनता कमी होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. अन्यथा एका काळी मूल शांत झोपून राहावे म्हणून त्याला अप्पू चाटवणाऱ्या भारतीय पालकत्वाचा प्रवास अप्पूपासून मोबाईल ॲप पर्यंत झाला असे समजावे लागेल. मित्रांनो, वेगळ्या विषयावरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा. असेच वेगवेगळे विषय मी माझ्या व्हिडिओमध्ये आणेन तुमच्यासाठी.